बरं, ॲपबद्दल थोडीशी माहिती की या ॲपमध्ये सुद्धा सेक्शन वाईज डिरेक्टरी वगैरे आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीसुद्धा आहेत. तर जेव्हा तुम्ही ॲप डाउनलोड कराल गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरनं, तेव्हा असं आयकॉन असेल, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही फ्लॅश स्क्रीन येईल आणि साधारणतः अशा प्रकारे होमपेज असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही पुढे जाण्यासाठी तुम्हाला थोडंसं तुमचं नाव, ईमेल वगैरे द्यायला सांगितलं जाईल. आणि जेव्हा तुम्ही क्लिक कराल त्याच्यामध्ये अशा प्रकारे वेगवेगळी सेक्शन्स आहेत, म्हणजे मॅट्रिमोनी, फायनान्स, कन्स्ट्रक्शन, फॅशन, वेगवेगळी सेक्शन्स आहेत. आणि प्रत्येक सेक्शनमध्ये त्याची सबसेक्शन्स आहेत. लाईक आता मॅट्रिमोनी घेतलं तर तुम्ही कॅटरर्स, डेकोरेटर्स, त्याच्यानंतर फोटोग्राफर, सगळ्या गोष्टी मिळतील. आता प्रत्येक सबसेक्शनवरती क्लिक केल्यानंतर, आता मी समजा जर ज्वेलर्सवरती क्लिक केलं तर जेवढे ज्वेलर्स आहेत पार्ल्यातले त्यांची पूर्ण लिस्ट पण येईल. त्यांना तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली त्यांच्या पेजवरती जाऊ शकताय. आणि सेम जसं म्हटलं तसं हे आहे. एक फायनान्स सेक्शन घेतलं तर आपल्याला जसं बँक्स, फायनान्समध्ये पार्ला ईस्ट, पार्ला वेस्टच्या बँक्स आहेत, त्याच्यानंतर फायनान्शियल कन्सल्टंट्स आहेत. आता बँकवरती क्लिक केल्यानंतर त्यांची लिस्ट येईल. बेसिकली ॲप थ्रू तुम्हाला सगळं पार्ल्यातलं एकाच ठिकाणी अवेलेबल असेल. आणि एक मिनिट पुढे जातात. ओके, बऱ्याचशा गोष्टी याच्यात अजूनही आहेत. लाईक ह्याच्यात नोटिफिकेशन्सचं एक फीचर आहे की पार्ल्यामध्ये काय काय घडतं आहे किंवा काही स्कीम्स असतील तर त्या नोटिफिकेशनच्या पॅनलवरती तुम्हाला ताबडतोब दिसतील. त्याच्यानंतर एक फीडबॅक फॉर्म म्हणून आहे. हे ॲप आत्ता आम्ही लॉन्च करतोय किंवा आत्ता ही सुरुवात आहे. ह्याच्यात आम्हाला तुमची पण, म्हणजे तुमच्या काही सजेशन्स असतील किंवा असं वाटत असेल की हे नाही, हे पण असायला पाहिजे, तर ते तुम्ही त्या फीडबॅक फॉर्मवरती क्लिक करून आम्हाला नक्की कळवू शकताय. सो ज्ञानेश चांदेकर सर आणि आम्ही ॲज अ फाउंडर आहोत. आणि बेसिकली हे ॲप सगळ्यांना खूप जास्त उपयोगी पडेल. एकाच ठिकाणी पार्ल्यातली सगळी माहिती मिळेल. सो तुम्ही नक्की डाउनलोड करा. याचा QR कोड इथे दिलेला आहे, त्याला स्कॅन करून तुम्ही डाउनलोड करू शकताय. थँक्यू. खरं तर त्यांना खूप काही बोलायचं होतं पण त्या घाईघाईने बोलतात कारण वेळ त्यांच्याकडे घड्याळाच्या काठाकडे बघून त्या बोलत होत्या. नाही तर त्यांनी बराच, आणि हे आम्ही पार्लेकर, पार्ले बाजार आणि townparle.in आणि हे सुद्धा आपल्याला त्यात बघता येणार आहे. म्हणजे तुम्हाला आम्ही पार्लेकरचा पेपर सुद्धा त्याच्यात वाचता येईल. आणि प्लस त्याच्या थ्रू आपल्याकडे जे अपकमिंग रिअल एस्टेट प्रोजेक्ट्स आहेत किंवा अपकमिंग टूर्स आहेत किंवा ज्या इव्हेंट्स आहेत त्या सगळ्या लिंक्स तिकडे अवेलेबल आहेत. त्याच्यावरती क्लिक केलात की तुम्ही पार्ले बाजारवरती जाऊ शकाल आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील.